हाय एव्हरीवन, डॉक्टर जय मेहता हिअर फ्रॉम मुंबई. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे समजवणार की IVF इक्सी ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी सांगतात त्याचं ॲक्च्युअल सक्सेस रेट किती असतो. प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांच्या मनात काय असते, आम्ही हे ट्रीटमेंट करण्यासाठी 1.5-2 लाख रुपयाचा खर्च करत आहोत. त्या सिच्युएशन्समध्ये आम्हाला नक्की बाळ होणार की नाही, हे वर्ड नक्की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण मार्केटिंग बघणार ह्या पूर्ण IVFच्या फील्डच्या, तर लोक काय मार्केटिंग करतात तुम्हाला की IVFची ट्रीटमेंट होणार 30,000 रुपये, म्हणजे गोळ्याचा खर्च एक्स्ट्रा. गोळ्याचा खर्च किती? 80,000. म्हणजे टोटल किती झालं? IVFचे ट्रीटमेंट 30,000, 80,000 रुपये एक्स्ट्रा. कशासाठी? गोळ्या इंजेक्शनचे. त्याच्यानंतर फ्रीजिंगचे चार्ज एक्स्ट्रा, सपोज 10,000. हे सगळं तुम्ही टोटल मारणार तर लोकांचे 1.5 to 2 लाख रुपीजचा खर्च होणारच. त्याचा उपरांत लोक काय सांगतात, IVFच्या सायकलमध्ये आमच्या हॉस्पिटलचे सक्सेस रेट आहे 60%, कोणी सांगतील 80%, कोणी सांगतील 100%. बरोबर? असं करून खूप मार्केटिंग लोक करतात. बट ॲज अ पेशंट ही गोष्ट लक्षात ठेवा, IVFच्या लाईफ बर्थ रेट ऑन अन ॲव्हरेज इज 35 to 40% लाईव्ह बर्थ. ऑलराईट. अँड दॅट टू जर फिमेल पार्टनरचं वय 35 वर्षापेक्षा कमी असेल तर. जसं जसं वय वाढत चालतील तसं तसं IVFच्या सक्सेस रेट कमी होत चालतील. ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. ऑलराईट. प्रिडॉमिनंटली आपण IVF मध्ये काय करतात, फिमेल पार्टनरच्या एग घेतात. फिमेल पार्टनरच्या एगमध्ये मेल पार्टनर म्हणजे हजबंडच्या आपण स्पर्म घेऊन त्या दोघांना फर्टिलाइज करतात. ते फर्टिलाइज झाल्याच्या नंतर एम्ब्रिओ फॉर्मेशन स्टार्ट होते. म्हणजे ह्याचे डिव्हिजन होतो 2 सेल्स, त्याच्यानंतर 2 सेल्सचे होणार 4 सेल्स. बरोबर? ते 4 सेल्सच्या एम्ब्रिओ त्याच्यानंतर होणार 8 सेल्स, आणि 8 सेल्सच्या एम्ब्रिओ त्याच्यानंतर होणार ब्लास्टोसिस्ट. ऑलराईट. हे एम्ब्रिओ बनवणं खूप फॅक्टर्सवर डिपेंडंट असतो. पेशंटचं वय, हजबंडचं स्पर्म काउंट, वाईफचं AMH, असं खूप फॅक्टर्सवर एम्ब्रिओ फॉर्मेशन डिपेंडंट असतो. ऑलराईट. पण एकदा आपण एम्ब्रिओ फॉर्म झालं, एम्ब्रिओ फॉर्म झाल्याच्या नंतर आपण IVF मध्ये काय करतात, फिमेल पार्टनरच्या युट्रसच्या आतमध्ये लाइनिंग ज्याला आपण सांगतात किंवा एंडोमेट्रियम सांगतात, ती आतमधली लाइनिंग असते. त्याचा आतमध्ये एक स्पेशल कॅथेटर घेऊन, ज्याला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर कॅथेटर सांगतात, हे एम्ब्रिओला गर्भपिशवीचा आतमध्ये सोडलेलं जातं. ओके. आता गर्भरोपण होणार की नाही होणार, म्हणजे इम्प्लांटेशन होणार की नाही होणार, ते कुठलं पण डॉक्टरच्या हातात नसतं. इम्प्लांटेशन झाल्याच्या नंतर ते एम्ब्रिओ फर्दर ग्रो होणार की नाही होणार, करेक्ट, ती गोष्ट पण आपल्या हातात नसते. ओके. त्याचं म्हणून डिस्पाइट फॉर्मिंग द बेस्ट एम्ब्रिओ, आपण लोकांना काय सांगतात, तुमच्या एम्ब्रिओ एकदम 1 नंबर क्वालिटीचा होता, म्हणजे बेस्ट एम्ब्रिओ फॉर्म झाल्यानंतर पण IVFचा सक्सेस रेट ऑन अन ॲव्हरेज 35 to 40% असतो. प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा, बिकॉज बेस्ट एम्ब्रिओ फॉर्म झाल्यानंतर इम्प्लांटेशन होणार की नाही होणार आणि एम्ब्रिओ ग्रो होणार की नाही होणार, ही 2 गोष्ट कोणीच डिसाईड करू शकत नाही. अँड दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर यू टू नो. लोकांना काय वाटतं, आम्ही हे ट्रीटमेंट करणार, आम्ही सर्वात बेस्ट डॉक्टरकडे जाणार, आम्ही तिकडे जाणार, आम्ही इकडे जाणार, आम्ही खूप बेड रेस्ट घेणार, आम्ही सगळं गोळ्या इंजेक्शन टाइमवर घेणार. ते तर तुम्ही करणारच, ॲज अ गुड पेशंट ते तुम्ही सगळं करणारच आहात. पण ते केल्यानंतर ॲक्सेप्टेबल सक्सेस रेट इज 35 to 40%. म्हणूनच जे लोक IVF करतात त्या लोकांना IVF करण्याच्या वेळेस कमीत कमी 2 to 3 अटेम्प्ट्स, मतलब मिनिमम 2 to 3 अटेम्प्ट्स पर्यंत रेडी असायला पाहिजे. यू शुड बी रेडी टू डू IVF फॉर ॲटलिस्ट 2 to 3 अटेम्प्ट्स. प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा. लोकांना खूप फायनान्शियल डिफिकल्टी असतात, म्हणून लोक काय विचारतात, जे डॉक्टर आम्हाला नक्की आणि 100% गॅरंटी देणार, आम्ही त्याच डॉक्टरकडे जाऊन हे ट्रीटमेंट करणार. ती चुकीचं आहे. ती तुम्हाला ॲक्च्युली म्हणजे तुमच्या इमोशन सोबत प्ले करण्याचा पूर्ण बिझनेस आहे. असं सिच्युएशनमध्ये जर तुम्ही असं खोटं डिसिजन पण घेतलेलं असतील तर प्लीज ॲक्च्युअल ग्राउंड रियालिटी फक्त एवढी आहे, आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.
ह्याचा पुढील काही पण क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहू शकता. मी किंवा माझे कुठले टीम मेंबर्स तुम्हाला त्याचे रिस्पॉन्ड करणार. थँक्यू सो मच. Friends, we are available for consulting in Bombay, Indore, Ahmedabad and Bangalore. Bombay is our primary location. All appointment numbers are mentioned in the description. If anyone is genuinely interested, they may contact the hospitals for the same.